नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका व्लॉगमध्ये. तर आपले भरपूर दिवस झाले आपला व्लॉग डेलीचे आले नव्हते, तर आता ते आपण परत कंटिन्यू करणार आहोत. तर आज सकाळी लवकर उठून मस्तपैकी तयार होऊन गाडीवरचं कवर वगैरे काढून आज आपण चाललेलो खोपोलीला कुठे जाणार आहे ते आपण नक्कीच तुम्हाला पुढे दाखवू. त्यानंतर मग आपण निघालो घरातून मस्तपैकी आणि जाऊन थांबलो जिव्हाळा हॉलजवळ. तिथे मग आपले आले 220 वगैरे आणि आम्ही सर्व एकत्र जमलो आणि मग आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि नंतर आम्ही थांबलो होतो. कालापूर टोल नाका क्रॉस केला आणि मग मस्तपैकी मॅगी वगैरे खाऊ मग असा बेत ठरला होता. मग तिथे थांबलो, मस्तपैकी गाड्या पार्क केल्या. सकाळी भारी वाटत होतं आणि एक अशा बाईक बघायला भेटत होत्या ना, खूप मजा वाटत होती. मग त्यानंतर आपण घेतली मॅगी वगैरे. मॅगी पण एक नंबर होती खायला. मग मॅगीचा वगैरे नाश्ता केला आणि मग मस्तपैकी एक चाय घेतली. चाय वगैरे पिऊन मग आता परत आपण पुढे निघणार होतो. मग चाय वगैरे पिऊन थोडं फ्रेश झाल्यावर मस्तपैकी गाडीला परत स्टार्टर मारला आणि आपण निघालो परत खोपोलीच्या दिशेने निघालो. मस्तपैकी एक नंबर व्ह्यू होता सकाळी. तुम्हाला नक्कीच आवडेल, बघा तुम्ही. बघा सकाळचा व्ह्यू कसा वाटतो, एक नंबर. असे व्ह्यू दिसले का गाडी चालवायला पण मजा येते आणि मन एकदम प्रसन्न वाटतं. जसं पुढे जातो तसं आपण एकविरा आईच्या पालखीला जातो चालत. तेव्हाचं हे ठिकाण कोणाकोणाला माहिती आहे नक्की कॉमेंटमध्ये सांगा. कोणाकोणाला ही जागा माहिती आहे जे पालखीला जाताना इथे थांबतात. तर खोपोलीला आज आपण आलो होतो गजानन महाराजांच्या मठामध्ये. तर आपण आलो सकाळी मस्त प्रसन्न वाटत होतं. इथे पण एक नंबर शांत वातावरण होतं. आपण गाडी वगैरे पार्क करून मंदिराच्या आतमध्ये जायला लागलो. त्यानंतर आपण गेलो गगनगिरी महाराजांच्या समाधीकडे वगैरे आणि मग तिथे दर्शन वगैरे करून आपण तिथूनच पुढे वरती गुफेकडे निघालो. तिथे मस्त खूप छान वाटतं आणि तिथून मग वगैरे आपण दर्शन वगैरे घेऊन परत आपल्या परतीच्या प्रवासाला निघालो. त्यानंतर येता तुम्हाला मठाचा आतला व्ह्यू दाखवतो कसा आहे, एकच नंबर वाटत होता. मग त्यानंतर आम्ही मठातून बाहेर पडल्यावर लेफ्ट साईडलाच एक मिसळपावची गाडी होती मावशींची. एक नंबर मिसळ होती खायला, कडक, एकच नंबर. आम्हाला खूप आवडली, तुम्ही ट्राय करा. त्यानंतर मग असा होता आमचा गगनगिरी महाराजांच्या मठाचा प्रवास. त्यानंतर आलो आपण घरी. कशी वाटते आपली NS रेड रॉकेट. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा. लाईक, कमेंट अँड शेअर.